नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत अतुल कहाते सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव या नावाचं. आणि त्याबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत. तर सरांचा मी थोडक्यात परिचय देतो. सर मागच्या 20 वर्षांहून अधिक काळ आय टी क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि त्यांनी 80 जवळपास 80 पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. त्यातल्या काही पुस्तकांची मी नावं सांगतो. डार्क नेट, बिटकॉइन, शेअर बाजार, फिडेल कॅस्ट्रो चरित्र, ॲडॉल्फ हिटलर चरित्र, वॉरन बफे चरित्र आणि आय टी गाथा ही काही पुस्तकांची नाव आहेत. आणि जे त्यांचं आत्ता नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक आहे ॲलन ट्युरिंग, त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलू. तर सर पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. सरांचं जे पुस्तक आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. अ, अतुल घाते यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तक सकाळ प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. पहिली आवृत्ती 2018ला प्रकाशित झाली आणि दुसरी 2023ला. तर पुस्तकात सरांनी म्हणजे नावावरून कसं आपल्याला की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात होत असलेले आणि होऊ घातलेले बदल त्याबद्दल लिहिले आहे. तर पुस्तकात काय काय लिहिले आहे आपण मुलाखतीत बोलू. तर सर मुलाखतीची सुरुवात आपण अशीच करू की तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर पुस्तक लिहावे असे का वाटले? याचं कारण असं म्हणजे हा विषय तसा खूप महत्वाचा आहे, अतिशय जिव्हाळ्याचा आहे. आणि एक मला वाटतं या प्रसंगी मला नमूद करावं असं वाटतं. ते पुस्तक तुम्ही जसं म्हणालात तसं 2018च्या सुमाराला आलं. पण हो. त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये होत असलेले बदल आपल्याला माहितीच आहे. म्हणजे अक्षरशः दिवसागणिक याच्यात खूप बदल होत जातात. तर त्यामुळे हो. हे पुस्तक महत्वाचं तर आहेच. पण या निमित्ताने मी आणखीन एक उल्लेख करू इच्छितो तो असा की मनोविकास प्रकाशनातर्फे ए आय या विषयावर आता माझी आणखीन 3 पुस्तकं दिवाळीच्या सुमाराला यावीत असा अंदाज आहे. तर त्याच्यामध्ये या पुस्तकानंतरचा जो भाग आहे म्हणजे आधुनिक ए आयची कहाणी, ते ए आय कसं आलं, हा एका पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या पुस्तकामध्ये ए आय कसं चालतं, कारण ए आयचा बोलबाला खूप मोठा असला तरी प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान कसं चालतं याविषयी लोकांच्या मनात खूप कुतूहल असतं. म्हणजे जादूसारखी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देण्यापासून ते अलीकडे कुठलाही प्रश्न सोडवण्यापर्यंत ए आय हे कसं काय साध्य करू शकतं. तर ए आय शिकतं कसं आणि हे शिकल्यानंतर मग ते काम कसं करतं, हे दुसऱ्या पुस्तकात सांगितलेलं आहे अगदी विस्ताराने. आणि तिसऱ्या पुस्तकामध्ये जेफ्री हिंटन हे जे ए आयचे जनक मानले जातात, तर त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी यासाठी खरं म्हणजे दिलेला एक छोटासा लढा, म्हणजे पूर्वीपासून ए आय हे संपलं किंवा ए आय मध्ये काही दम नाही असं लोक वारंवार म्हणायचे. पण त्यांनी अतिशय जिद्दीने हा लढा त्यांचा पुढे चालू ठेवला आणि त्यांच्यामुळेच काही प्रमाणात आज आपण जे ए आय बघतो हे अवतरू शकलं. तर त्यांची कहाणी ही तिसऱ्या पुस्तकात आहे. तर या पुस्तकाच्या निमित्ताने मला वाटतं या 3 पुस्तकांचाही उल्लेख करणं गरजेचं असल्यामुळे मी ते फक्त नमूद हो. केलं. हो. हा, आणि सर या विषयावर पुस्तक का लिहावं असं वाटलं तुम्हाला, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव? कारण एक तर आधी मी म्हटल्याप्रमाणे हा विषय अतिशय महत्वाचा आहे. आता आयुष्याच्या आपल्या अगदी दैनंदिन सगळ्या कामांमध्ये ए आयचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर होतच असतो आणि आपल्याला हे काही वेळेला जाणवतो सुद्धा, काही वेळेला जाणवत नाही. याच्या जोडीला रोजगारांच्या अ, रोजगारांवर जी मोठी गदा येईल असं ए आयच्या बाबतीत म्हटलं जातं आणि त्याच वेळेला दुसरीकडे नवीन सुद्धा संधी निर्माण होतील असंही म्हटलं जातं. ए आय मुळे उदाहरणार्थ अनेक आजार बरे होऊ शकतात असं म्हटलं जातं. ए आय मुळे वेगवेगळ्या प्रकारची एकीकडे संकट येतील असं म्हटलं जातं, तर दुसरीकडे संधी आहेत असंही म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी बघता हा खूप व्यापक विषय आहे आणि त्याच्यामध्ये इतरही गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ नीतिमत्ता, त्यामधली सुरक्षितता, ए आय मुळे येत असलेले आपण ज्याला पक्षपात किंवा पक्षपात किंवा एकूणच अमेरिकेमध्ये उदाहरणार्थ कृष्णवर्णीय लोकांना दिली जात असलेली अपमानास्पद वागणूक आणि त्याचे ए आय वर उमटत असलेले पडसाद, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या आपल्या आयुष्याशी अगदी रोजच्या म्हणजे अगदी दैनंदिन जीवनाशी निगडीत झालेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांचा आढावा घेणं आणि त्याचं विस्तृत विवेचन करणं हे मला गरजेचं वाटलं. आणि सर
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्याख्या सांगू शकाल का? आणि या संकल्पनेच्या उगमाबद्दल आणि मागील काही दशकात होत गेलेल्या विकासाबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? कृत्रिम बुद्धिमत्तेचा सोपा अर्थ असा की ज्याप्रमाणे माणूस विचार करतो, माणूस कुठल्याही घटनेचं विश्लेषण करतो, माणूस कुठलीही गोष्ट लक्षात ठेवतो आणि लक्षात ठेवलेल्या गोष्टीनुसार किंवा अनुभवांनुसार तो आपली कामं करत जातो. म्हणजे आता उदाहरणार्थ मी साधा अगदी गणित विषय आपण म्हटलं, तर गणिताचे समजा मी अंक शिकण्यापासून सुरुवात केली आणि त्यानंतर समजा मी पाढे शिकलो. तर त्यानंतर जेव्हा माझ्या समोर एखादं गणिती स्वरूपाचं अगदी दैनंदिन प्रसंगातलं सुद्धा उदाहरण येतं. म्हणजे आता मी कुठेतरी दुकानात गेलो आणि तिथे मी 4 वस्तू घेतल्या आणि अमुक अमुक वस्तूची किंमत इतकी इतकी होती. तर त्या 4 गुणाकार करून त्यांची बेरीज करणं. हे जसं मला जमतं, तर हे आकलन म्हणजे अशा प्रसंगी नेमकं काय केलं पाहिजे, हे आकलन यंत्राला ज्या वेळेला होतं, तर त्यावेळेला आपण त्याला कृत्रिमपणे बुद्धिमान केलं असं म्हणतो. म्हणजे हे खरं खूप गमतीशीर आहे आणि खूप अवघड सुद्धा आहे, की यंत्र अशा प्रकारे विचार कसा करू शकेल, की दुकानात आपण गेलेलो असताना 4 वस्तू घेतल्यात, मग त्यांचा गुणाकार, त्यांची बेरीज. म्हणजे हे वाटतं तितकं सोपं नाहीये. याचं कारण असं, की आतापर्यंतचं जे संगणक क्षेत्रातलं काम होत असायचं, तर त्यावेळेला आपल्याला त्यासाठी अतिशय सुस्पष्ट प्रकारचे प्रोग्राम्स लिहावे लागायचे. म्हणजे उदाहरणार्थ त्याला आधी सांगावं लागायचं, किती वस्तू घेतल्या ते आधी सांग. एक एक वस्तूची किंमत काय होती ते सांग. मग त्यांचा चौघांचा गुणाकार कर, मग त्याची बेरीज कर. म्हणजे हे सगळं आपण स्वतः एका प्रोग्रॅमिंगच्या भाषेमध्ये लिहून संगणकाला सांगायचो. आणि त्याचं काम फक्त हे ज्याला आपण एक्झिक्यूट करणं अशा स्वरूपाचं असायचं. आता मात्र पूर्ण वेगळं आहे चित्र. म्हणजे आता आपण अक्षरशः मानवी भाषेमध्ये जणू AI शी संवाद साधतो किंवा त्याला सूचना देतो किंवा त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो. म्हणजे आत्ताचं जसं उदाहरण सांगितलं तसं त्याला आपण या अगदी माणसाच्या भाषेत सांगितलं की आपण दुकानात गेलेलो आहेत आणि असं असं घेतलेलं आहे, वस्तू वगैरे याच्यात तर आता मला सांगायचं उत्तर. तर ही जी जादू आहे म्हणजे माणसाशी माणसासारख्या भाषेमध्ये संवाद साधू शकणं, त्यानंतर माणसासारख्या भाषेमध्ये नवनिर्मिती करू शकणं. म्हणजे उदाहरणार्थ असे प्रयोग आपण करू शकतो की AI वर जाऊन म्हटलं की पु ल देशपांडेंच्या शैलीमध्ये मला अमुक अमुक विषयावर एक साधारण 100 शब्दांमधला किंवा 200 शब्दांमधला एखादा परिच्छेद लिहून घे. तर हे AI करू शकतो. म्हणजे ही या तंत्रज्ञानामधली जी कमाल आहे की ज्याला आपण नवनिर्मिती म्हणतो, म्हणजे जे अस्तित्वातच नाहीये, हे करू शकणं. अशा सगळ्या गोष्टी AI करू शकतं. आणि त्याची सुरुवात खूप वेगळ्या प्रकारे झाली होती. म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख जो केलात ॲलन ट्युरिंग, तर ॲलन ट्युरिंग हे 1900 साधारण 40-50च्या दशकामध्ये AI ची संकल्पना मांडणाऱ्या अतिशय पहिल्या लोकांपैकी एक होते. आणि ॲलन ट्युरिंग हे अतिशय प्रतिभावान आणि अतिशय दूरदृष्टीचे होते. म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये आत्ता जे आपण आधुनिक AI म्हणतो, त्या आधुनिक AI ची संकल्पना त्यांनी तेव्हा मांडली होती. म्हणजे जवळपास एक 70 एक वर्षांपूर्वी. तर त्या माणसाच्या वैचारिक पातळीची आणि बुद्धीची यावरनं आपल्याला याचा साधारण अंदाज यावा. आणि ॲलन ट्युरिंग यांनी जी AI ची संकल्पना मांडली, ती मात्र नंतरच्या काळामध्ये थोडीशी बाजूला पडली. आणि नंतरच्या काळामधलं जे AI आलं 1950-60 पासून, तर त्या AI ची निर्मिती ही संगणकांना वेगवेगळ्या प्रकारचे नियम घालून देण्याची अशी होती. म्हणजे ज्याला लॉजिक बेस्ड AI किंवा सिम्बॉलिक AI असं म्हटलं जातं. म्हणजे तिथे उदाहरणार्थ काय असतं, तर तिथे नियम थोडक्यात आपण एका पाठोपाठ एक लिहितो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला समजा AI ला सांगायचं की एखादा प्राणी ओळख आणि आपण त्याला त्याचं चित्र दाखवलं. तर चित्र दाखवल्यानंतर AI एका मागोमाग एक स्वतःलाच म्हणजे प्रश्न विचारेल की हा प्राणी म्हणजे आता त्याला 4 पाय आहेत का 2 पाय आहेत. तर त्याच्यानंतर म्हणजे तो असा चालणारा 4 पायांवर चालणारा आहे का माणसासारखा चालणारा आहे. मग त्याच्यानंतर त्याला शेपूट आहे का नाहीये, त्याच्या कानांचा साधारण आकार कसा आहे, त्याचा रंग कसा आहे. आणि अशा प्रत्येकाचं हो नाही हो नाही अशा प्रकारचं उत्तर. म्हणजे पांढरा आहे का, हो. मग हो असेल तर मग पुढचा प्रश्न, त्याचं उत्तर नाही असेल तर त्याचा पुढचा प्रश्न. म्हणजे अशा जणू पायऱ्या आपण रचत हो. जाव्यात आणि हो नाही नुसार पुढचं सगळं एक्झिक्यूट होत जावं किंवा चालावं. अशा प्रकारची AI ची रचना खूप सुरुवातीला लोकप्रिय झाली. पण त्यामधली अडचण अशी होती की समजा त्याच्यामध्ये आपल्याला नवीन पुन्हा काहीतरी गोष्टी भरायच्या आहेत किंवा आहेत ते नियम बदलायचे आहेत.
तर हे खूप किचकट झालं. आणि अशा प्रकारचं ए-आय हे काही प्रमाणात लोकांनी तयार सुद्धा केलं. म्हणजे उदाहरणार्थ 1980च्या काळामध्ये एक मायसिन नावाची ए-आयची प्रणाली खूप विकसित झाली होती. आणि त्याच्यामुळे एखाद्या रुग्णाला रक्ताचा नेमका कुठला आजार आहे किंवा नाही हे ठरवू शकायची क्षमता त्या यंत्रणेमध्ये होती. पण हे सगळं पुन्हा या नियम आधारित पद्धतीमध्ये पद्धतीवर असल्यामुळे त्याची क्षमता म्हणजे अ, अशा किती गोष्टी तुम्ही निर्माण करणार, असे किती नियम भरणार, असे किती नियम बदलणार, असं होऊन ते जवळपास अशक्य होऊन बसलं. आणि मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला, जेफ्री हिंटन, यांची भूमिका पूर्ण वेगळी होती. म्हणजे ते म्हणायचे की एआयची निर्मिती ही आपण अशा प्रकारे न करता मानवी मेंदू कसा चालतो याचा अभ्यास करून ते आपण संगणकाला शिकवलं पाहिजे. आणि ते खरं एआय असेल, म्हणजे असं नियम आधारित एआय असायला नको. आणि ते आपण आधुनिक एआय असं म्हणतो. सर्व नियम आधारित नसलेलं ए-आय म्हणजे त्याबद्दल सांगाल एक्झॅक्ट कसं म्हणजे? त्याची सुरुवात झाली मशीन लर्निंग नावाच्या तंत्रज्ञानाने. आणि आता त्याची पुढची पायरी म्हणून आपण ज्याला ओळखतो त्याला डीप लर्निंग असं म्हणतात. तर मशीन लर्निंगची संकल्पना खरं म्हणजे खूप सोपी आहे. थोडक्यात यंत्राला आपण शिकवणं. तर यंत्राला शिकवणं म्हणजे काय, तर समजा आपल्याला आपण कुठले उदाहरण घेऊ शकतो की एखाद्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची किंवा अनुत्तीर्ण होण्याची शक्यता किती आहे हे आपल्याला समजा तपासायचं. तर आपण यासाठी काय केलं, तर आतापर्यंत समजा त्या परीक्षेचे भरपूर म्हणजे आपल्याकडे हजारो विद्यार्थ्यांचे असे निकाल असतील, तर त्या निकालांबरोबर आपण त्या विद्यार्थ्यांनी नेमकं परीक्षेच्या तयारीसाठी काय केलं होतं ही सुद्धा माहिती गोळा केली. म्हणजे आता उदाहरणार्थ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सरासरी दररोज किती तास अभ्यास केला. आणि समजा दुसरी गोष्ट म्हणजे दैनंदिन झोप त्यांची किती होती. म्हणजे असे कितीही अर्थातच अशा गोष्टी असू शकतील, पण सोपं म्हणून फक्त दोन गोष्टी समजूया की अभ्यास आणि झोप या दोन गोष्टींनुसार समजा त्या विद्यार्थ्याचा निकाल ठरतो. तर मग आपल्याकडे अशी हजारो विद्यार्थ्यांची समजा माहिती असेल की कुठल्या विद्यार्थ्यांनी किती अभ्यास केला, दररोज किती तास आणि किती झोप घेतली, आणि त्याचा निकाल की तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला हे करून का उत्तीर्ण झाला. अशी समजा आपण सगळीच्या सगळी माहिती ही संगणकामध्ये भरली एआयच्या तंत्रज्ञानामध्ये. आणि त्याला सांगितलं की बघ बाबा, हा आता ही सगळी माहिती तुझ्याकडे आहे, आणि या माहितीच्या आधारे तू काही यातनं असं ठरवू शकतोस का की अमुक अमुक तास कमीत कमी इतकी झोप घेतली आणि कमीत कमी इतका तरी तास अभ्यास केला, तर तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी उत्तीर्ण होते, आणि नसेल तर अनुत्तीर्ण. हे तू ठरव. म्हणजे यासाठीचं गणित थोडक्यात उलगड. म्हणजे जणू आपण त्याला एखाद्या समीकरणाचं उत्तर दिलंय आणि त्याला सांगितलं की हे समीकरण तू आता शोधून काढ. याला आपण म्हणतो मशीन अच्छा. लर्निंग. आणि एकदा त्याच्याकडे हे जमा झालं, म्हणजे त्याला हे कळलं, की त्याच्यानंतर आपण नवीन विद्यार्थ्याची माहिती समजा भरली की आता नवीन विद्यार्थी समजा दिवसात फक्त 5च तास झोपत होता आणि तो दिवसाला 3 तास अभ्यास करत होता. मग तो विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची शक्यता किती आणि अनुत्तीर्ण होण्याची शक्यता किती, हे उत्तर ज्याला आपण प्रिडिक्शन म्हणतो किंवा अंदाज, हे मशीन लर्निंग आपल्याला सांगू शकतो. डीप लर्निंग याच्या पुढची पायरी म्हणजे डीप लर्निंग मध्ये आपण फक्त अशा प्रकारे अंदाज बांधणं इथवर थांबत नाही. तर यंत्रांनी उदाहरणार्थ म्हणजे संगणकांनी चित्र ओळखली पाहिजेत, आवाज ओळखला पाहिजे, स्वतः निर्मिती त्याची केली पाहिजे. मग हे कसं केलं जातं, तर त्याच्यासाठी संगणकांना एका पाठोपाठ एक अशी भरपूर चित्र दाखवली जातात. आता चित्र दाखवली जातात म्हणजे नेमकं काय, तर चित्र ही आपण आपल्याला माहितीये कॅमेरामध्ये आपण नेहमी वापरतो एक संज्ञा ज्याला आपण पिक्सेल म्हणतो, म्हणजे पिक्चर एलिमेंट. म्हणजेच एखाद्या चित्रामध्ये असे छोटे छोटे ठिपके, समजा असे खूप आडवे ठिपके आहेत आणि उभे ठिपके, म्हणजे थोडक्यात एक आयताकृती असं ते चित्र आहे. आणि आडवे पिक्सेल्स आणि उभे पिक्सेल्स, तर असे सगळे पिक्सेल्स त्यांनी आधी बघायचे. म्हणजे संगणकाच्या भाषेमध्ये हे पिक्सेल्स शेवटी 0-1च्या भाषेमध्ये असतात. तर अशा प्रकारे हे पिक्सेल्स नेमके कसे आहेत, अशी समजा त्याला आपण हजारो चित्र दाखवली. म्हणजे मगाशी जसं प्राण्याचं उदाहरण सांगितलं, तर त्याला मांजरांची अशी हजारो चित्र दाखवली आणि त्याला सांगितलं की या प्रत्येकामध्ये पिक्सेल्स कसे असतात ते नीट बघून ठेव. मग त्याच्या लक्षात येईल की हे मांजर असेल तर त्याचे पिक्सेल्स नेमके कसे असतात. आणि त्याच्यानंतर आपण त्याला एखाद्या प्राण्याचं चित्र दाखवलं तर त्यावरून तो आपल्याला सांगू शकेल की आता हे मांजर आहे किंवा नाही, याची शक्यता किती. हे करण्यासाठी त्या एआयला या चित्रामधनं अक्षरशः म्हणजे घुसळून काढल्यासारखं
या चित्रांमधून अनेकदा जावं लागतं. कारण एकदाच फक्त ते असं बघून त्याला ते कळत नाही. याला डीप लर्निंग असं म्हणतात. म्हणजे बरेच त्याचे कंगोरे त्या चित्रांचे तपासून मग तो निर्णय घेणं की हा तोच प्राणी आहे किंवा नाही. तर हे तंत्रज्ञान जे आहे त्याला डीप लर्निंग. आणि यामुळे मग आता एआय ला नुसताच मजकूर म्हणजे टेक्स्ट कळत नाही, तर त्याच्याशिवाय इमेज, ऑडिओ, व्हिडिओ. उदाहरणार्थ आता अलीकडे जो प्रयोग झाला की अलीकडच्या एका नवीन सिनेमामध्ये किशोर कुमारांच्या आवाजामध्ये गाणं, हे सगळं या डीप लर्निंगमुळे शक्य होतं. कारण किशोर कुमारांचा आवाज नेमका कसा होता, त्याचे नेमके पॅटर्न कसे होते आणि या गाण्यामध्ये ते कसे चपखलपणे बसतील, असं ते होऊ शकतं. हो. आणि सर तुम्ही बोललाच आहात, पण तरी या संकल्पनेच्या इतिहासातील म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काही टर्निंग पॉइंट्स म्हणजे ज्याला आपण म्हणजे महत्वाचे पॉइंट्स म्हणू शकू ते कोणते? एक तर सुरुवातीला बऱ्याच प्रमाणात ॲलन ट्युरिंग यांची संकल्पना, त्यानंतर दुसरे एक संगणक शास्त्रज्ञ होऊन गेले नावाजलेले जॉन फॉन न्यूमन नावाचे, ते अमेरिकन होते. त्यांच्याकडे खरं म्हणजे ॲलन ट्युरिंग काही काळ काम करण्यासाठी गेले होते. तर फॉन न्यूमननी सुद्धा एआयच्या संकल्पनेवर, आणि फॉन न्यूमन आणि ट्युरिंग यांची मतं एकमेकांशी जुळणारी होती. म्हणजे आधुनिक एआय जसं जेफ्री हिंटन म्हणतात, जसं असलं पाहिजे तसंच ट्युरिंग आणि फॉन न्यूमन म्हणत होते. मधल्या काळामध्ये मात्र थोडंसं चित्र पालटलं. म्हणजे तेव्हा एक जॉन मॅकार्थी म्हणून खूपच एआयच्या इतिहासात दबदबा किंवा नाव असलेले शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी मात्र याच्या विरोधात संकल्पना मांडली आणि ते म्हणाले की एआय हे मगाशी आपण जसं म्हटलं ते नियम आधारित एआय असलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये एक फ्रँक रोझनब्लॅट नावाचेच तंत्रज्ञ होते अमेरिकेमध्ये, आणि त्यांनी एक परसेप्ट्रॉन नावाची संकल्पना मांडली. तरी परसेप्ट्रॉन म्हणजे मानवी मेंदू मधला जो न्यूरॉन नावाचा घटक असतो. म्हणजे उदाहरणार्थ मानवी मेंदूमध्ये जे आपल्याला त्या विषयातले तज्ज्ञ सांगतात ते असं की मानवी मेंदूमध्ये न्यूरॉन्स नावाचे जवळपास कोट्यवधी असे छोटे छोटे तंतू आपण म्हणू पसरलेले असतात. आणि प्रत्येक न्यूरॉनचं काम काय असतं, तर आधीच्या न्यूरॉनकडून जे त्याला मिळालेली माहिती असते, ज्याला आपण इनपुट म्हणू, त्या इनपुटवर काहीतरी काम करणं, म्हणजे त्याला प्रोसेसिंग म्हणतो आपण, आणि ते पुढच्या न्यूरॉनकडे पाठवून देणं. आणि हे विजेच्या वेगाने होतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा रस्त्यात उभे असू आणि समोरून अचानक जोरात एक वाहन आलं, तर आपली जी प्रतिक्रिया असते की ताबडतोब त्या वाहनाच्या अ, दिशेतनं किंवा मार्गातनं बाजूला सरकतं. हे कसं होतं, तर यासाठी आपल्या नजरेच्या टप्प्यातनं म्हणजे आपल्याला डोळ्यातनं जे दृश्य दिसतं की एक वाहन येत आहे, तर त्यासाठीचे न्यूरॉन्स आधी जागृत होतात. ते न्यूरॉन्स म्हणजे अर्थातच हे सगळं मेंदू आपला नियंत्रित करत असतो. पण हे न्यूरॉन्स थोडक्यात अशा संवेदना पोहोचवतात की एक जोरात वाहन येत आहे. आणि अशा वेळेला मग नेमकं काय केलं पाहिजे, मग त्यासाठीचे जे कृतिशील न्यूरॉन्स असतात त्या कृतिशील न्यूरॉन्सकडे ते पाठवलं जातं. तिथून आपल्या पायांच्या हालचालींशी संबंधित असलेल्या न्यूरॉन्सना सिग्नल जातो की तातडीने तिथून पळ काढ, बाजूला सरक. आणि अशा प्रकारे हे घडतं. तर अशा प्रकारे एआयनी काम करावं यासाठी परसेप्ट्रॉन नावाच्या यंत्राची निर्मिती रोझनब्लॅट यांनी तेव्हा केली होती. पण त्याच्यावर या मॅकार्थी आणि इतर काही लोकांनी विलक्षण टीका केली आणि ते म्हणाले की हे काही चालणं शक्य नाही. आणि हे का चालणं शक्य नाही यासाठी त्यांनी एक उदाहरण सुद्धा घेतलं. ते थोडंसं तांत्रिक असल्यामुळे इथे मी विस्ताराने सांगत नाही, पण ज्याला संगणकाच्या भाषेमध्ये एक्सॉर प्रॉब्लेम म्हणतात. तर तो एक्सॉर प्रॉब्लेम या तंत्रज्ञानामुळे सुटू शकत नाही, असं मॅकार्थी यांनी सिद्ध करून दाखवलं. त्याविषयी त्यांनी एका माणसाबरोबर आणखीन सहलेखन करून एक पुस्तक सुद्धा लिहिलं. आणि त्यामुळे आधुनिक एआय हे जे खरं म्हणजे तेव्हा परसेप्ट्रॉनच्या निर्मितीमुळे चालू व्हायला पाहिजे होतं ते ठप्प झालं. पण तीच परसेप्ट्रॉनची संकल्पना जेफ्री हिंटन यांनी उचलून धरली. म्हणजे हिंटन हे अगदी 70च्या काळापासून याच्यावर काम करत होते. जेव्हा एआय हा विषय लोकांना फारसा माहीत सुद्धा नसायचा. आणि अट्टहासाने अक्षरशः त्यांनी जवळपास 2-3 दशकं यावर काम सुरू ठेवलं. आणि 2009च्या सुमाराला खरं म्हणजे याला हिंटन यांच्या प्रयत्नाला पहिल्यांदा यश आलं. ते आणि त्यांचे 2 विद्यार्थी यांनी एक अलेक्स नेट नावाच्या आपण मगाशी जे डीप लर्निंग म्हणतो तशा प्रकारच्या जाळ्याची निर्मिती केली. आणि या जाळ्यानी आतापर्यंत किंवा तोपर्यंत
ज्या अचूकतेने चित्र ओळखली जात नसायची, त्यापेक्षा खूप जास्त अचूकतेने चित्र ओळखण्याचं तंत्रज्ञान या संकल्पनेतून उभं करून दाखवलं. आणि तिथून एआय ला कलाटणी मिळाली. म्हणजे त्यावेळेला या सगळ्या कंपन्या, गुगल, त्यानंतर तेव्हाची फेसबुक, आताची मेटा, मायक्रोसॉफ्ट, या सगळ्या कंपन्या फडफडून जागा झाल्या. कारण सगळेच जण एआय मध्ये काहीतरी धडपड करायच्या प्रयत्नात होते. पण नेमकं काय करायचं म्हणजे मार्गच सापडत नव्हता. तो हिंटन यांनी दाखवून दिला आणि तिथून एआयची जी भरभराट झाली, जे गेल्या 15 वर्षात एआय मध्ये जे घडलं ते विस्मयकारक आहे. याचं मुख्य कारण हिंटन आणि त्यांचे विद्यार्थी यांनी घडवलेली ही जादू होती.